तुमचं आवडतं पेय जर तुम्हाला उठल्या उठल्या सकाळी सकाळी मिळालं ना, तर कसा संपूर्ण दिवस मस्त आनंदात जातो. विशेष म्हणजे ही कॉफी पावडर मी घरीच तयार केली होती. तर त्या कॉफीच्या बिया ज्या आहेत ते कॉफीच्या प्लांटेशन मधून मी आणल्या होत्या आणि त्याची ही कॉफी तयार केलेली. तर चला बघूया हे कशा पद्धतीने मी तयार केलं ते. आणि ही आहे कॉफीची झाडं. म्हणजे झुडूप असतं ते आणि त्याच्या ज्या ब्रांचेस आहेत ते इकडे तिकडे अशा फैलतात. त्याच्यामुळे ना 2 झाडामध्ये बरंच अंतर असतं. आणि कॉफीच्या झाडाचं कसं आहे ना, ते आपण जे चहाचे मळे असते ना तशासारखं नसतं. चहाच्या मळ्यामध्ये फक्त चहाचेच मळे असते. पण जिथे तुम्ही कॉफीचं प्लांटेशन करता ना, तिथे इतरही पिकं घेऊ शकता. तर ही बघा, ही आहे फुलं. म्हणजे याचा नवीन बहार इथे आला होता. पहिला हंगाम याचा झाला होता आणि अशी छान मस्त दुधिया कलरची फुलं असतात. एकदम व्हाईट नसतात हे, थोडीशी ऑफ व्हाईट असतात आणि इथे असा तो बंचच्या बंच आलेला असतो. तर त्याच्यातली मी इच्छा नसताना ही एक कळी तोडली, कारण मला त्याच्यामधलं पुंकेसर आणि स्त्रीकेसर बघायचं होतं की कसं असतं, त्याची अरेंजमेंट कशी असते. नाजूक कशी त्याच्या कळ्या आणि फुलं असतात, पण दिसायला खूपच मोहक दिसतात. तर याचा हंगाम झाला होता कॉफीचा, पण बऱ्याच कॉफीच्या बिया ना त्याला लागलेल्या होत्या. तर म्हटलं आता हे प्लांटेशन तर माझं नव्हतं, त्याच्यामुळे तिथे परमिशन घेतली की मी हे तोडू शकते का बा. असं एका झाडाला 2-3 असं 1-2 असं लागलेल्या होत्या. तर म्हटलं चला थोड्याफार तरी जमा झाल्या पाहिजे, की जेणेकरून आपली पावडर तयार करता येईल. म्हणून मी इकडे-तिकडे शोधत होती, तर मला सापडल्या बिया काही. तर अशा मला बऱ्याच इथे बिया सापडल्या. तर असं साधारण उंचीचं हे झाड असतं, प्लास्टिकचं किंवा चाफ्याचं झाड असतं ना, तर तशा पद्धतीचे याची पानं असतात. टेक्स्चर डिफरंट असतं. तर काही झाडं चांगली मोठ्या उंचीची वाढतात. त्या कॉफीच्या मळ्यामध्ये ना, तर त्यांनी सुपारीची झाडं लावली होती. सुपारीच्या झाडावरती काही मिऱ्याचे वेल चढवले होते. तर म्हणजे या कॉफीमध्ये त्यांनी एका हंगामामध्ये 3-3 पिकं घेतले होते. म्हणजे खूप चांगलं आहे ना हे, की बिया मी जमा करून आणल्या आणि म्हटलं चला कॉफी पावडर आपण घरीच तयार करूया. तर तुम्ही बघू शकता काही हिरव्याच होत्या बिया, काही मॅच्युअर झाल्या होत्या. त्याच्यामुळे त्या अशा पिंक पडल्या आणि कालांतराने मग त्या अशा ब्राउनिश होतात. तर मी ते सगळ्या घरी घेऊन आली. त्यांना चांगलं उन्हामध्ये वाळवलं आणि वाळवल्यानंतर म्हटलं चला याची पावडर तयार करूया. या मी पण मीडियम फ्लेमवरती छान भाजून घेतल्या, असं थोडंसं त्याचा धूर येईपर्यंत असं, आणि मग त्या थंड होऊ दिल्या आणि त्याची पावडर तयार केली. तर ते चाळून घेतलेलं कॉफी पावडर एका ग्लासमध्ये घेतलं, मग स्टर करून कॉफी प्यायली. पण म्हटलं अरे कॉफीचा स्वाद एकदम वेगळा लागला म्हटलं. आणि मला ही कॉफी पिल्यानंतर ना 30 ते 35 वर्षा आधीची गोष्ट आठवली, की तुम्ही जर कधी पिला असेल तर तुम्हाला आठवत असेल अशा कॉफीच्या बट्ट्या मिळायच्या आणि त्याच्यापासून कॉफी तयार केली जाते. तर स्वाद एक्झॅक्ट तसंच होतं. कॉफीचं टेक्स्चर पण तसंच आलं होतं. म्हटलं पण आता जी आपण कॉफी पितो, इन्स्टंट कॉफी, वेगवेगळ्या कंपनीच्या कॉफी पितो, तर त्या तर चवीला वेगळ्याच लागतात आणि त्याचं टेक्स्चर पण वेगळं येतं. म्हणून माझ्याकडे आणायचे नेसकॅफे होते. मी ते बघितलं, की नेमकं हे काय भानगड आहे. तर तेव्हा मला कळलं, की हे फक्त कॉफीच्या बिया नसतात, तर त्याच्यामध्ये चिकोरी नावाचं एक मिक्सर त्याच्यामध्ये मिक्स करतात. ते पण एक प्लांटच आहे. त्याच्या बिया त्याच्यामध्ये टाकतात, की ज्याच्यामुळे मस्त कॉफीला असा स्वाद आणि आपण कॉफी तयार करत असताना जो सुगंध येतो ना, तो ॲक्चुअली त्याच्यामध्ये येतो आणि त्याला टेक्स्चर जे आहे, टेक्स्चर किंवा रंग याच्यामध्ये येतो. आता प्रत्येक ठिकाणी याचं पर्सेंटेज हे वेगळं-वेगळं असतं. म्हणजे त्याचा स्ट्राँगनेस असतो. हे मला मी कॉफी अशा पद्धतीने तयार केल्यानंतर कळलं. तुम्हाला हे माहिती होतं का? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर करा. धन्यवाद.